होणार दिसला, परंतु तुमच्याच ज्या मैत्रिणी होत्या, ज्या गवळणी होत्या, त्या तुम्हाला सांगत होत्या, अगं तू बाई ह्याच्या नादाला लागू नकोस, नाहीतर तुझा हा काढील घाम ना, असं माझ्या त्या गवळीची काठ होती. कारण तुमच्याच सगळ्या मैत्रिणी म्हणतात तुला, असं राधेला संबोधून ते काढ दिली होती. आता बाईने शेमण्याचा प्रश्न मांडला. आता शेमना म्हणजे काय, बाईनं म्हणायचं होतं काय आणि केलं काय हे बाईने स्वतः सांगितलं. त्यामुळं आणि तिसरं बाई काय म्हणाल्या, ह्याची लंगोटी सुटल्यावर बाई आता वेळ खूप कमी आहे, म्हणून ती लंगोटी सुटली तर काय होईल, एकदा ओपन मध्ये जरा सगळ्यांसमोर येऊ दे, एकदा तुमची आणि माझी बारी ओपन मध्ये लागू दे, मग नक्कीच याचं उत्तर देतो. ती लंगोटी सुटली तर काय होईल, बरोबर की नाही. आणि म्हणून मंडळी खूप वेळ कमी आहे आणि म्हणून एकच अंतर घेतोय. एक सुंदर असा विषय आपणासमोर गाण्याचा प्रयत्न करतोय. भक्त प्रल्हाद आणि हिरण्य कपशू, म्हणजे हिरण्य कपशू हे वडील होते भक्त प्रल्हादांचे, पण त्यांना महादेवाची भक्तीची गोड होती आणि म्हणून त्याच्या वाटेवरती म्हणजे भक्त प्रल्हादांना खूप असह्य वेदना देऊन मारण्याचा प्रयत्न केला. म्हणून भक्त प्रल्हाद त्या कपशूला काय म्हणतात, राजा राणीच्या जोडीला काय म्हणायचं बघा, लई वट केलीस जर तुझे होतील तंगड्यावर, लई वट केलीस जर तुझे होतील तंगड्यावर, गफोदरीत गेल्यावर मला तू म्हणशील अजून कर, गफोदरीत गेल्यावर मला म्हणशील अजून समाजावर आधारित माझ्या या महाराष्ट्राला महापुरुषांनी घडवलंय आणि म्हणून ते एक मुखडा गातोय. केसामध्ये गजरा शाहू फुले आंबेडकर भारत देश घडवणारे, शाहू फुले आंबेडकर भारत देश घडवणारे, आता पैदा झाले बरच, अहो आता पैदा झाले बरच, भाऊ भावांशी लढवणारे. आणि म्हणून शाहू फुले आंबेडकर घडवणारे, शाहू फुले आंबेडकर घडवणारे, आता पैदा झाले बरच घडवणारे, आता पैदा झाले बरच नक्कीच आपल्या सगळ्यांची सेवा केली, गोड नक्कीच तुम्हाला वाटले असेल, हेच गोड मानून घ्या. आणि शेवटची भैरवी आपल्यासमोर सादर करतोय. सदा सर्वदा